पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता झाले वो सागरी झाले वो सागरी Oh
याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला
याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षितं, उमासुतं शोकविनाशनाशकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. विठ्ठल याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेचिया. संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा आणि प्रसिद्ध असलेला हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं साध्य आणि त्याच्याकरता केलेलं साधन, साध्य आणि साधन दोन्हीचा अनुभव सांगितलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आपल्या या सानपाडा परिसरामध्ये हरिभक्तीपरायण परमपूज्य पांडुरंग बाबा, हरिभक्तीपरायण डॉक्टर विकासानंद महाराज मेसा यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने समस्त परिसरातील भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सानपाडा यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा गणेश जयंतीचा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, समोर बसलेले सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल
दरवर्षी हा उत्सव संपन्न करतो आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचदेवतायतन सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या त्या देवपूजेमध्ये 5 देवता सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली देवता जी सांगितलेली आहे ते गणपती बाप्पा सांगितलेली. विघ्ननाशक, बुद्धिदायक अशी गणपती देवता अनादी काळापासून त्या ठिकाणी प्रचलित आहे. अगदी भगवान शंकरांच्या विवाहामध्ये सुद्धा गणपती पूजन केलेलं आहे. म्हणजे गणपती तत्व जे आहे ते अनादी काळापासून चालत आलेलं तत्व आहे. त्या तत्वाचे अवतार अनेक आहेत. आपल्याकडे मुख्य अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. विठ्ठल विठ्ठल. 3 स्वरूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं किंवा कोणत्याही देवाचं चिंतन करता येतं. एक म्हणजे त्या देवतेचं असलेलं भौतिक रूप, दुसरं म्हणजे त्या देवतेचं असलेलं दैविक रूप आणि तिसरं त्या देवतेचं असलेलं आध्यात्मिक रूप. गणपती बाप्पाचं जे भौतिक रूप आहे ते आपल्या डोळ्यासमोर नेहमी असतं. मूर्तीचं जे रूप आहे ते गणपती बाप्पाचं भौतिक रूप आहे. त्या भौतिक रूपातून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गणपती बाप्पाचे कान जे आहे ते मोठे आहेत. जणू काही गणपती बाप्पा आपल्याला सांगतात की तुमचे सुद्धा सगळ्यांचे कान मोठे असले पाहिजे. तुम्ही म्हणाला आम्ही काय आता ओढून मोठे करायचे, तर मोठे कान जे आहे ते श्रवणाचं प्रतीक आहे. आपल्या जीवनामध्ये जेवढं आपल्याला जास्त चांगलं श्रवण करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. गणपती बाप्पाचं नाक जे आहे ते लांब आहे. हे लांब नाक जे आहे ते शुद्ध चारित्र्याचं प्रतीक सांगितलेलं आहे. एखादा मनुष्य जर काही चुकला तर तो समाजात येत नाही. सहज एखादा विचारतो का अमके अमके कीर्तनाला दिसले नाही, हे म्हणले त्याला नाक राहिलं नाही यायला. याचा अर्थ लांब नाक जे आहे ते शुद्ध चारित्र्याचं प्रतीक आहे. स्वर चालू ठेवला तरी चालेल, स्वर ठेवला तरी चालेल. त्यानंतर गणपती बाप्पाचं पोट जे आहे ते मोठं पोट आहे. तुमचं आमचं पोट सुद्धा मोठं असलं पाहिजे. संपूर्ण जगाला आपल्या पोटात सामावून घेण्याची योग्यता आपल्यामध्ये असली पाहिजे. हे मोठं पोट जे आहे ते योग्यतेचं प्रतीक सांगितलं. गणपती बाप्पाची दृष्टी जी आहे ती सूक्ष्म दृष्टी आहे. डोक्याच्या मानाने दृष्टी सूक्ष्म आहे. म्हणजे गणपती बाप्पा जणू काही सांगतात, जगाकडे पाहत असताना केवळ स्थूल दृष्टीने पाहू नका. या जगात असलेला जो परमात्मा आहे त्याच्याकडे आपली दृष्टी गेली पाहिजे. विठ्ठल गणपतीचं भौतिक स्वरूप सांगितलं. दुसरं गणपतीचं दैविक स्वरूप आहे. गणपती बाप्पाचे अनेक अवतार झालेले, अनेक भक्तांच्या करता अनेक अवतार भगवान परमात्म्याने घेतलेले. अष्टविनायकामध्ये प्रत्येक अवताराची, प्रत्येक भक्ता करता एका अवताराची कथा सांगितलेली, मी उद्या सांगणार. आणि प्रत्येक युगामध्ये गणपतीचे अवतार वेगवेगळे आहेत, वाहन वेगळं आहे. गणपती बाप्पाचे कार्य वेगळं आहे, नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येक युगामध्ये सुद्धा हात सुद्धा गणपतीचे संख्येमध्ये वेगवेगळे सांगितले. पहिलं भौतिक रूप, नंतर दैविक रूप आणि शेवटचं जे रूप आहे ते आध्यात्मिक रूप. गणपती बाप्पाचं आध्यात्मिक रूप, सगळे देवांचं आध्यात्मिक रूप सारखंच असतं. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वमेव कर्तासी धर्तासी, हे जे रूप सांगितलेले साक्षात ब्रह्मरूप आहेत गणपती बाप्पा, आत्मरूप आहेत. हे त्यांचं आध्यात्मिक रूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीच्याच 2 वयामध्ये गणपती बाप्पाचं आध्यात्मिक रूप सांगितलंय. विठ्ठल गणपती बाप्पाचा या निमित्ताने हा उत्सव आहे. गणेश जयंतीचा हा उत्सव आहे. आणि उत्सवामध्ये
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करतो. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या जीवनामधलं साध्य साधन सांगितलंय. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं आणि आम्ही आमच्या जीवनात काय मिळवलं हे महाराज या अभंगातून सांगतात. कशा करता सांगतात? कारण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनात जे केलंय, असं काय आम्ही जीवनात केलं की जे केल्यामुळे आता आम्हाला करायचं काही शिल्लक राहिलं नाही. आम्ही आमच्या जीवनात असं काही मिळवलंय की जे मिळवल्यानंतर आता आम्हाला परत मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असं करा, म्हणजे तुम्हालाही करायचं शिल्लक राहणार नाही. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये ते मिळवा, म्हणजे तुम्हाला मिळवायचं शिल्लक राहणार नाही. आपण जन्मभर करतो पण करायचं शिल्लक राहतं. आपण जन्मभर मिळवतो पण मिळवायचं शिल्लक राहतं. त्याचं कारण नेमकं काय करायचं कळलेलं नसतं, काय मिळवायचं कळलेलं नसतं. विठ्ठला 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 विठ्ठला. असं साध्य आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे की जे साध्य प्राप्त झाल्यानंतर दुसरं कुठलंही साध्य शिल्लक राहिलं नाही पाहिजे. मोठं साध्य जीवनामध्ये ठेवावं माणसाने. आपण साध्य ठेवतो परंतु आपली साध्य सगळी बदलत राहतात. उदाहरणार्थ लहानपणी साध्य असतं शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण पूर्ण झालं, ते साध्य संपलं. आता त्या शिक्षणावर नोकरी लागली पाहिजे. नोकरी लागली पाहिजे हे साध्य ठरतं. नोकरी करता प्रयत्न सुरू होतात. नोकरी लागली, संपलं का हो साध्य? आता पुढं नोकरीनंतर काय? विवाह झाला पाहिजे, लग्न झालं पाहिजे. ती एक अवघड गोष्ट झाली आता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लग्न झालं, संपलं का साध्य? मग पुढं मुलं बाळ झाली पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना नोकरी लागली पाहिजे, त्यांचंही लग्न झालं पाहिजे. असं साध्य सारखं बदलत राहतं. असं आपल्या डोळ्यासमोर साध्य पाहिजे. हे साध्य प्राप्त झाल्यानंतर परत काही करावं असं वाटलं नाही पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवान परमात्मा सांगतात, तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आयुष्याच्या साधने चांगले वाजवणारे दोन इकडे आम्हाला.
आणि त्याने आपल्याला साध्य काय प्राप्त करायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जिथं मरण नाही, जिथं अज्ञान नाही, जिथं दुःख नाही, असं जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याला परमात्मा स्वरूप असं म्हणतात, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. तसं पाहायला गेलं तर जीवाचं मूळ स्वरूप सच्चिदानंदच आहे, पण तो विसरलेला आहे, ते जाणून घ्यायचंय. विठ्ठल विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला साध्य कळलं पाहिजे. साध्यहीन माणसाचं जीवन नसावं. बऱ्याच वेळेला माणसाचं जीवन जे असतं ते साध्यहीन असतं. एखाद्या मनुष्याला विचारलं, 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, तुम्ही सगळं करताय, कशा करता करताय? तो म्हणतो, कशा करता करतो हेच मला माहिती नाही. मग का करता? सगळेच करतात ना, म्हणून मी करतो. आमच्या बरोबर एक दृष्टांत सांगत असतात. एकदा एक भिकारी रेल्वेच्या डब्यामध्ये शिरल्यानंतर आतले लोक म्हणले, तुम्हाला कुठं जायचंय दादा? तो म्हटला, मला मुंबईला जायचंय आणि गाडी होती नागपूरला जाणार. डब्यातले लोक म्हणायला लागले, बाबा ही गाडी नागपूरला निघालेली आहे, तुम्हाला मुंबईला जायचंय, तुम्ही खाली उतरा, समोरच्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागली, तिच्यात बसा, ती मुंबईला चाललेली. तो उतरला तर नाही, गाडीत तसाच जाऊन बसला. बसल्यानंतर गाडी नागपूरच्या दिशेने निघाल्यानंतर शेजारचा होता, तो विचारायला लागला, दादा तुम्हाला मुंबईला जायचं होतं, गाडी तर आता नागपूरला चालली. तो हसायला लागला. तो म्हटला, जाऊ देव, मुंबई काय नागपूर काय, आपल्याला जाऊन भिकच मागायची. म्हणजे या माणसाच्या डोळ्यासमोर कोणतंही साध्य नाही, साध्यहीन जीवन आहे. म्हणून बरेचसे अभंग तुकाराम महाराजांचे साध्य सांगणारे आहेत, काही अभंग त्याच्याकरता असलेलं साधन सांगणारे. हा अभंग असा आहे की याच्यात साध्यही सांगितलंय, साधनही सांगितलंय. विठ्ठल आम्ही आमच्या डोळ्यासमोर काय साध्य ठेवलं हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलंय. यासाठी केला होता
साध्य ठेवलं. महाराज म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा, आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, हे साध्य आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि त्याच्याकरता साधन काय केलं? यासाठी केला होता अट्टाहास. अट्टाहास शब्दाचा अर्थ आहे आटोकाट प्रयत्न केले. आम्ही आमच्या जीवनामध्ये आटोकाट प्रयत्न केले. कशा करता? आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. पण आता हा शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकं काय? आणि त्याच्याकरता अट्टाहास का करावा लागतो? कशाचा अट्टाहास केला? विठ्ठल पहिला शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस आहे? आणि शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकं काय? कारण तुम्ही आम्ही ज्याला समजतो तो शेवटचा दिवस नसतो, आणि आपण ज्याला शेवटचा दिवस गोड होणं समजतो ते शेवटचा दिवस गोड होणंही नसतं. बहुतेक सामान्य माणसं जी असतात ते शेवटचा दिवसाचा एवढा विचारच करत नाही. दोन प्रकारचा काळ आपल्याला सांगता येईल. एक आहे माध्यान्ह काळ आणि एक आहे अंतकाळ. बहुतेक लोक जे आहेत ते माध्यान्ह काळाचा विचार करता करताच त्यांचा सगळा दिवस संपून जातो. अंतकाळाचा विचार करायला कोणाला आता वेळ सुद्धा. अचानक अंतकाळ येतो आणि माणसावर घाला घालतो. उलट आपण अंतकाळाच्या विषयी काही बोलायला लागलो, लोक म्हणतात आम्हाला सुखाने जगू द्या ना, सुखाने जीवन जगू द्या ना. कशाला या अंतकाळाच्या गोष्टी सांगता? कशाला या दुःखाच्या गोष्टी सांगता? पण आपण जरी नाही ऐकल्या तरी एक वेळ अंतकाळ येणार आहे. विठ्ठल ज्ञानी महापुरुष जो असतो तो मात्र माध्यान्ह काळापेक्षा अंतकाळाचा जास्त विचार करतो. भगवद्गीतेमध्ये ज्ञानी महापुरुषाची काही लक्षणं सांगितली. 13व्या अध्यायात जवळजवळ 18 लक्षणं सांगितली. त्याच्यात एक महत्वाचं लक्षण सांगितलंय. ज्ञानी कसा असतो? लक्षण सांगतात भगवान परमात्मा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तो आपल्या जीवनामध्ये अनुदर्शन करतो. अनुदर्शन म्हणजे परत परत विचार करतो. कशाचा विचार करतो? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. मला जन्म का प्राप्त झाला? मी ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळेस माझी काय स्थिती असेल? मला किती दुःख झालं असेल? याचं तो वारंवार चिंतन करतो. आणि परत आपल्याला जन्म घ्यावा लागणार नाही याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराजांनी खूप याच्यावर चिंतन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे, तैसा अतिता जन्माचे उणे जो आहे, ना तरी केळविली नोवरी का संन्यासी जे परी, तैसा न मरता करी मृत्यू सूचना, पाहे चापेना वाटवधा तर वाजीची होई जे सावधा, जीवन निगता औषधा धावी जे जेवी. तो सारखा विचार करतो. कानाने पुढे आपल्याला ऐकू येणार नाही. आज असा ऐकून ठेवतो, त्याला ऐकू जरी नाही आलं तरी काही बिघडत नाही. विठ्ठल विठ्ठल एक ग्रस्त होते, त्यांना ऐकू येत नव्हतं. मी म्हटलं, बाबा तुम्हाला ऐकू येत नाही याचं वाईट वाटत नाही? म्हटले अजिबात वाटत नाही. म्हटलं का बरं वाटत नाही? ते म्हटले आम्ही मामासाहेबांची कीर्तन ऐकली, आम्ही दोंडा महाराजांची कीर्तन ऐकली, आताच ऐकण्यापेक्षा यांना ऐकू आलेलं चांगले नाही. डोळ्याने आपल्याला दिसणार नाही म्हणून अगोदर हे पाहून घेतो की जे पाहिल्यानंतर आता परत काही पाहूसं वाटणार नाही. मनाने चिंतन पुढे आपल्याला होणार नाही. ऐशी दशा येईल पुढे तेथ मन होईल वेडे, तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अगोदरच असं चिंतन करून ठेवतो, पुढं काही झालं बुद्धीचं होऊ द्या. विठ्ठल तात्पर्य जो आहे तो ज्ञानी जो असतो तो मरणाचं चिंतन अगोदर करतो. म्हणजे थोडक्यात काय, तो थोडा सावध असतो. कुठली गोष्ट करत असताना माणसाने सावध असलं तर मग ती परिस्थिती आल्यानंतर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढता येतो.
मनुष्य जर बेसावध असेल आणि अचानक परिस्थिती जर येऊन पडली तर मग तो गोंधळून जातो. पण मरण सुद्धा कधीतरी येणार आहेच. आपण सावध असलं पाहिजे. म्हणून ज्ञानी महापुरुष असतात ते सावध असतात. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट अशी सांगतात की एकनाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य आला. म्हटलं, महाराज तुम्ही नेहमी शांत राहता, कधी कोणाशी भांडत नाही, कधी कोणाचा द्वेष करत नाही, सारखं तुम्ही नामस्मरण करता, याचं वर्म काय तुम्ही मला सांगा. कारण आम्ही सुद्धा बरेच वेळा ठरवतो नामस्मरण करायचं, पण आमच्याकडून नामस्मरण होत नाही. आम्ही ठरवतो कोणाचा द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही, पण आमच्याकडून द्वेष केला जातो, मत्सर केला जातो. तेव्हा तुम्ही मला असं वर्म सांगा की कशामुळे तुम्ही हे सारखं करत राहा. एकनाथ महाराज हसले, म्हटले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी परवाच्या दिवशी देतो, आता तू जा. त्याला वाटलं आज मुहूर्त नाही, म्हणून महाराजांनी परवाचा दिवस सांगितला. जायला लागला, परत हाक मारल्याने बोलून घेतला आणि सांगितलं, इकडे. म्हणजे काय, तो आल्या आल्या मी तुझा चेहरा पाहिला, मला थोडंसं भविष्य कळतं, आजपासून 10व्या दिवशी तू मरणार आहे. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी परवाच्या दिवशी देणार आहे, जा. परवाच्या दिवशी सकाळी सकाळीच आला. एकनाथ महाराजांना म्हटलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हसले एकनाथ महाराज, म्हटले, एवढ्या 2 दिवसामध्ये तू किती भांडला सांग, एवढ्या 2 दिवसात किती रागद्वेष केला सांग, एवढ्या 2 दिवसामध्ये किती मत्सर केला सांग. तो म्हटला, महाराज कशाचं आलाय मत्सर, कशाचं आलंय भांडण, जेव्हा तुम्ही सांगितले ना तू मरणार आहे तेव्हापासून सारखी माळ हातात घेतली, सारखं नामस्मरण सुरू झालेलं आहे. एकनाथ महाराज म्हटले, तू काही मरत नाही. म्हटले, मी तुला आपलं खोटं खोटं सांगितलं. कशा करता मग असं सांगितलं? म्हणजे आमच्या चांगल्या वागण्याचं रहस्य सांगण्याकरता सांगितलं. आम्ही रोज असा विचार करतो की उद्याचा दिवस उगेल की नाही सांगता येत नाही, म्हणून आज चांगलं वागा. विठ्ठल तो बातन को मत भूलिए जो चाहे कल्याण, पहिले निज मौत को दूजे श्री भगवान. असं 2 गोष्टी माणसाने कधीच विसरू नये. एक देवाला विसरू नये आणि आपल्या मरणाला कधी विसरू नये. तात्पर्य काय, शेवटचा दिवस जो आहे तो महत्वाचा दिवस आहे, त्याला माणसाने विसरता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस डोळ्यासमोर ठेवला, पण हा शेवटचा दिवस जो आहे तो महत्वाचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणजे माणसाची परीक्षाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, जागा मागेलिया पहारे, जागा मागेलिया पहारे, शेवट शेवट त्याची करेगा. रामकृष्ण वासुदेवा, जाणवी तसे जना सेवा, जगती पुढे या, काळ घागरा घोषिला. रामकृष्ण वासुदेवा, शेवटचे गोड त्याची करेगा. रामकृष्ण वासुदेवा, जाणवी तसे जना सेवा, जगती पुढे या, काळ घागरा घोषिला. रामकृष्ण वासुदेवा. शेवट म्हणजे माणसाच्या जीवनातली परीक्षाच आहे. काही लोक असे असतात की ज्यांची सुरुवात कडू असते पण शेवट गोड होतो. काही लोक असे असतात सुरुवात गोड पण शेवट कडू. काही असे असतात सुरुवातही कडून शेवटही. काही बहादर असे असतात शेवटही गोड आणि सुरुवातही गोड. पण सुरुवातीपेक्षा सुद्धा शेवटीचे गोडतेची खरेगा. शेवट गोड झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये माध्यान्ह काळापेक्षाही अंतकाळाला जास्त महत्त्व देतो. माध्यान्ह काळामध्ये पोटापुरतं काम केलं पण अंतकाळाचा विचार जास्त केला. महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. माध्यान्ह काळाचा एवढा विचार तुकाराम महाराजांनी केला. सगळं देवावर सोपवलं.
भजन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं. एका ठिकाणी तर तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्धेची वाडे प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, सोस कर शिवाया भज मना पंढरी राया. आपल्या जीवनामध्ये जसं प्रारब्ध प्राप्त दुःख येतं, तसं माणसाच्या जीवनात प्रारब्ध प्राप्त सुख सुद्धा येतं. कोणीच प्रयत्न करत नाही दुःख करता, पण तरी सुद्धा आल्याशिवाय राहत नाही, कारण ते प्रारब्धामध्ये असतं. तसं प्रारब्धात जेवढं सुख आहे ते माणसाचं येतच, पण माणसाने विशेष प्रयत्न जर करायचे असतील तर देवाच्या प्राप्तीकरता करावे. विठ्ठल महाराज म्हणतात, आम्ही डोळ्यासमोर आमचा शेवटचा दिवस ठेवला. पण आता शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस आहे, आणि शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही आम्ही ज्याला शेवटचा दिवस समजतो तो खरा शेवटचा दिवस नाही. आपण कशाला शेवटचा दिवस समजतो? मरणाला. पण मेला मनुष्य म्हणजे शेवट झाला असं नाही. मेला जरी मनुष्य तर शरीराचा शेवट झालेला आहे, पण तो जो मनुष्य जो असतो तो सूक्ष्म रूपाने असतो. म्हणून तर आपण पिंडदान करतो, म्हणून तर आपण श्राद्ध करतो. आपण जे श्राद्ध करतो मनुष्य आहे म्हणून करतो का गेला म्हणून करतो? कायमचा गेला म्हणून करतो का कुठंतरी आहे म्हणून करतो? इथून जरी गेलेला असला तरी कुठंतरी आहे म्हणून आपलं श्राद्ध असतं. विठ्ठल मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो मोबाईलचं. आपण आता हल्ली सगळेजण मोबाईल वापरतो. मोबाईल 4-5 वर्ष वापरला की त्याचे बटणं खराब होतात. मग मनुष्य नवीन मोबाईल घेऊन येतो, आपलं जुनंच कार्ड काढतो आणि त्या नवीन आणलेल्या मोबाईलमध्ये टाकतो. तसं शरीर म्हणजे एक प्रकारचा मोबाईलच आहे. 60-70 वर्ष झाली की याची बटणं खराब व्हायला. कोणाचं कानाचं बटन खराब झालं, कोणाचं डोळ्याचं बटन खराब झालं, पण मोबाईल सोडायची तयारी नाही. मग देव काय करतो? आपल्या हातातून हा शरीर रूपी मोबाईल हिसकावून घेतो आणि त्याच्यामध्ये असलेलं जे सिम कार्ड आहे त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात, ते बाहेर काढतो. आणि भगवान परमात्मा पाहतो याने काय काय केलंय, काय सत्कर्म केलंय, काय दुष्कर्म केलंय. जसे कर्म असेल, वासना असेल, तसा त्याला नवीन मोबाईल म्हणजे नवीन शरीर. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. जसं मनुष्य आपले कपडे बदलतो तसा आत्मा जो आहे शरीर बदलत असतो. कपडे बदलताना माणसाला आनंद होतो का दुःख होतो? आनंद होतो मोठं झाल्यावर. लहानपणी एखादी आई जर आपल्या बाळाचे कपडे बदलायला लागली तर ते रडतं. जे लहानपणी रडतं तेच मोठं झाल्यावर 3-3 वेळा कपडे बदलतात. तसं अज्ञानी आहे तोपर्यंत त्याला शरीर सोडताना दुःख होतं, मरताना दुःख होतं. पण ज्ञानी झाला मरण म्हणजे त्याला आनंद वाटतो. आपल्या इतिहासामध्ये ते फाशी झाली होती भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. फाशी झाल्यानंतर त्यांचं वर्णन असं केलंय की त्यांची तब्येत अशी वाढायला लागली. 1 महिन्यावर फाशी. रोज डॉक्टर तपासण्या करता यायचे, ते वजन वाढायचं त्यांचं. एकदम आनंदी होते. ते जेलर आले, इंग्रज अधिकारी आले. ते म्हटले, काय माणसं आहे ती, फाशीची शिक्षा झाली यांचं वजन वाढत आहे, काय काय तर काळजीने मेले असते. त्यांना विचारलं, का तुम्हाला फाशीची शिक्षा झाली, तुमचं वजन वाढतंय कसं काय? ते म्हणले, आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही रोज गीता वाचतो आणि गीतेमध्ये असं लिहिलंय, मेल्यानंतर हे जुनं शरीर सुटतं, नवीन शरीर प्राप्त होतं. आम्हाला आता परत नवीन शरीर प्राप्त होणार, आम्ही परत भारत देशाची सेवा करणार, म्हणून आम्हाला आनंद झाला. विठ्ठल तुम्ही आम्ही ज्याला शेवटचा दिवस समजतो तो खरा शेवटचा दिवस नाही. बरं, आपण ज्याला शेवटचा दिवस गोड होणं समजतो ते शेवटचा दिवस गोड होणं नाही.
आपण शेवटचा दिवस गोड झाला कशाने समजतो? एखाद्या मनुष्याच्या शांततेत मृत्यू झाला, घरातले सगळे असताना मृत्यू झाला, पंढरपूरमध्ये झाला, आळंदीत झाला, एकादशीला झाला, महाशिवरात्रीला झाला, चांगल्या तिथीला झाला, उत्तरायणात झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराकरता खूप गर्दी जमली. त्यांच्या घरच्यांनी त्यांना चंदनाच्या लाकडात जाळलं. लोक म्हणतात त्यांचा शेवट किती गोड झाला हो. सगळे घरी असताना शांततेत बोलता बोलता गेले. पण हा शेवट गोड होणं हे बाह्य दृष्टीने, खरा शेवट गोड झालेला असेलच असं नाही, आणि शेवट झालाच असेल असं नाही. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं, काही लोक जन्मभर परमार्थ करतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात, आणि मरताना त्यांचा अपघात होतो. मरताना त्यांना असा दुस्सही असलेला आजार होतो, आरडत ओरडत त्यांचा मृत्यू होतो. काही बहादर असे असतात, देव माहिती नाही, धर्म माहिती नाही, खाऊनही ते खाल्लं, जाऊनही तिथे गेला, पिऊनही ते प्यायला, आणि नेमका एकादशी दिवशी शांततेत मेला. अशी उदाहरणं आहेत. लोक म्हणतात त्यांनी एकादशी साधली आणि यांचं असं का झालं, असं लोक आक्षेप घेतात. पण शेवट जो असतो ते केवळ बाह्य स्थितीवर अवलंबून नाही, त्यावेळेस त्याच्या मनाची काय स्थिती आहे त्याच्यावर आहे. विठ्ठल तुम्हाला मी उदाहरण सांगतो. संत चोखामेळा होऊन गेले. त्यांचा फार मोठा अधिकार होता. त्यांचे चरित्रात असं आलंय, एकदा स्वर्गामध्ये अमृत नासलं. सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, आमचं अमृत नासलंय, शुद्ध कसं करायचं? ते म्हटले हे तर शुद्ध होणार नाही, मृत्यू लोकात जावं लागेल. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे, तिथे जा. तिथे संत चोखामेळा नावाचे संत आहेत, त्यांना सांगा त्याच्यात बोट बुडवायला. त्यांनी बोट बुडवलं की ते शुद्ध होणार. मग इंद्रदेव ते सगळं अमृत घेऊन इथे मृत्यू लोकात आले. चोखामेळांनी पाहिल्याबरोबर ते अमृत शुद्ध झालं. म्हणजे एवढा ज्यांचा अधिकार होता, फार मोठा अधिकार, अमृताला शुद्ध करण्याचा अधिकार. पण लोक त्यांना देवळात जाऊ देत नव्हते त्या काळापासून. बरं, दुसरं असं, त्यांचा मृत्यू जो झाला तो अपघाताने झाला. मुघलांचं राज्य होतं, आणि मुघलांच्या राज्यामध्ये मग अशी परिस्थिती होती, गावात एखादं काम करायचं झालं तर गावातल्या सगळ्या लोकांना ते काम करायला लावायचे. गावकूस बांधायचा होता, भिंत बांधायची होती, गावातल्या सगळ्या लोकांना मंगळवेढ्याचं सांगितलं तुम्ही भिंत बांधायची. चोखामेळा होते, त्यांना सुद्धा भिंत बांधायला त्या ठिकाणी लावलं. लोक म्हणायला लागले, अहो हे संत आहेत, हे साधू आहेत, यांना कशाला तुम्ही कामाला लावता? ते म्हटले साधूला तर पहिलं लावणार आहे, त्यांना काय साधू त्यांना काय संत. आणि मग ती भिंत बांधायचं काम सुरू झालं. बांधता बांधता सामान्य लोकांनी बांधलेली भिंत थोडीशी वाकडी बांधली गेली, पडली भिंत, आणि पडल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे जेवढे लोक होते ते गाडले गेले. आता सगळे लोक गाडले गेल्यानंतर इकडे नामदेव महाराज देवाच्या दर्शनाला गेले, तेव्हा देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले दिसले. म्हणजे देवा तुमच्या डोळ्यात अश्रू का? म्हणजे आज माझा आवडता भक्त चोखामेळा गेला. मग देवा तुम्ही कसं काय त्याला जाऊ दिलं? भगवंत म्हणले, अरे नामदेवा त्याचं प्रारब्ध होतं. कधी कधी माझ्या भक्ताचं प्रारब्ध लवकर संपवण्याकरता, जे अनेक जन्माचं प्रारब्ध असतं दुःख देणार, एकदम संपवायचं म्हटलं तर अपघाताने संपवावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. पण नामदेवा माझी एक इच्छा आहे की चोखामेळ्याची समाधी माझ्या हाताने करायची. तू जा आणि तिथली चोखामेळ्याच्या ज्या आस्ती असतील ते निवडून घेऊन ये. आता नामदेव राहिला तर हसायलाच यायला लागले. म्हणले देवा अहो तिथं 100-200 माणसं गाडली गेली, आस्तीचा ढिगार आहे, आणि त्यातून नेमक्या चोखामेळ्याच्या आस्ती कशा आणायच्या? ते म्हटले, अरे मी तुला युक्ती सांगतो, तिथं जायचं, आस्ती घ्यायच्या आणि कानाला लावायच्या, जी आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणेल ती चोखामेळ्याची. नामदेव महाराज म्हटले, आस्ती कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणतील का देवा? तुम्ही काहीतरी सांगताय. मी रोज कीर्तनात लोकांना हात जोडून सांगतो विठ्ठल विठ्ठल म्हणा, जिवंत माणसं म्हणत नाही. आमचे गुरुजी म्हणत असतात, लोकांची थोबाडं म्हणत नाहीत, आणि त्यांची हाडं कशी काय म्हणतात.
पण आता देवाने सांगितले म्हणून नामदेवराय गेल्यानंतर नामदेवरायांनी पहिला एक कोणा पाहिला, नाही सापडला. दुसरा कोणा घेतला, तिसरा घेतला, निराश झाले. आता जात असताना शेवटचा एक कोणा राहिलाय तेवढा बघू. तिथे पाहिलं तर एक हाड उचलल्याबरोबर असते, उचलल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला. त्या अस्थी आणल्या, भगवंताकडे दिल्या. भगवंतानी त्याची समाधी केली. मला सांगायचं एवढंच आहे, ज्यांच्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते त्यांचा मृत्यू का झाला? विठ्ठल विठ्ठल. त्यांचा अपघाती मृत्यू का झाला? तेव्हा मृत्यू जो आहे तो आपल्या हातात नाही. सद्गती जी आहे ती मात्र आपल्या हातात आहे. कशावरून? श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने देवाला एक प्रश्न विचारला. 8व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा म्हटले, अंतकाळाला माझं नाव घेतलं पाहिजे. अर्जुनाने लगेच प्रश्न विचारला, देवा अंतकाळ काय आमच्या हातात आहे का सांग? एका दिवस आम्ही आजारी पडलो तर, आमची वाचाच बंद झाली तर, हा चांगले आहे तोपर्यंत आम्ही नामस्मरण घेऊ, पण अंतकाळ आमच्या हातात नाही. आणि मग एखाद्या माणसाने जन्मभर परमार्थ केला आणि मरताना त्याला रोग झाला तर, मरताना त्याची वाणी बंद झाली तर, मरताना त्याचा अपघात झाला तर त्याला सद्गती मिळेल की नाही मिळणार? भगवान परमात्मा म्हटले, उत्तर दिले भगवंतांनी, अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्त श्रेयोगिनः. भगवान परमात्मा म्हणतात, मी त्याला सुलभ होतो. मी सुलभ होतो म्हणजे नेमकं काय करता? ज्ञानेश्वर महाराजांचं विवेचन केलं. ते ऋणवे पण देखोनी अंगी मी आपुलियाच्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा धने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते वरी स्मरणाची वायली हिवायशी करी सावली ऐशी नित्य बुद्धी संचली आणि तया ते. भगवान परमात्मा म्हणतात, ज्याने जन्मभर माझं चिंतन केलं त्याच्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर होतं. आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्याचा अंतकाळ जवळ आला की त्याला स्मरण घडवण्याची जबाबदारी माझी. विठ्ठल निर्वाणे गोविंद असे मागे, निर्वाणे गोविंद असे मागे, निर्वाणे गोविंद असे मागे, निर्वाणे गोविंद Save
जीवनामध्ये शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, शेवटचा दिवस गोड व्हावा हे साध्य आमच्या डोळ्यासमोर ठेवतो। आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे म्हणून आम्ही आटोकाट प्रयत्न केले। याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। तेव्हा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे याच्याकरता बाकीचं काही पाहिलं नाही। सतत नामस्मरण केलं, सतत चिंतन केलं, आटोकाट प्रयत्न केले, आपला शेवटचा दिवस गोड झाला। तेव्हा मग तुमचा शेवटचा दिवस गोड झाला का? शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं याचं उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात हाताने चिंतीने पावन वेसावा, हाताने चिंतीने पावन वेसावा, हाताने शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे। शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या। आता शब्दाचा अर्थ आहे आतापर्यंत नव्हतं पण आता आमच्या जीवनामध्ये निश्चिंत असलेला विसावा प्राप्त झाला, चिंता रहित असा विसावा प्राप्त झाला आणि आमच्या जीवनातल्या सगळ्या तृष्णेच्या धावा खुंटल्या। तृष्णा शब्द वापरलाय, इच्छा नाही का? इच्छा वेगळी आणि तृष्णा वेगळी, आणि खुंटल्या म्हटलंय, संपल्या म्हटलं। आमच्या जीवनातल्या सगळ्या तृष्णेच्या धावा संपल्या, चिंता रहित असा विसावा प्राप्त झाला। हाच आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला।
म्हणजे तुकाराम महाराजांनी शेवटचा दिवस गोड झाला सांगितलंय, हे जिवंत असतानाच सांगितलंय का वैकुंठाला गेल्यानंतरच सांगितलंय? कुठलं सांगितलंय? जिवंत असतानाच सांगितलंय. म्हणजे आपल्याला शेवट करायचा आहे आणि तो गोड करायचा आहे, हा मेल्यावर करायचा का जिवंत असताना करायचा? आपल्याला आपला शेवटचा दिवस गोड करायचा आहे, तो जिवंत असतानाच करायचा आहे. मेल्यावरचा मोक्ष संतांनी सांगितला नाही. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी जिवंत असतानाच ही स्थिती प्राप्त करून घेतली, मुक्ती प्राप्त करून घेतली. महाराजांनी गेल्यानंतर जर सांगितलं असतं तर एवढं आपण ते ऐकलं नसतं. एखादी व्यक्ती मरण पावली आणि परत आपल्याला 6 महिन्यानंतर भेटली रेल्वे स्टेशनवर, हो थांबा थांबा मला तुमच्याशी बोलायचं. थांबेल का हो मनुष्य? एक विनोद सांगतात, ते म्हटले रस्त्याने एक मनुष्य चाललेला होता, संध्याकाळची वेळ होती, त्याला थोडासा भित्रा मनुष्य होता, स्मशान जवळ होतं. आणि मग भित्रा मनुष्य असल्यामुळे तो वाट बघू लागला, कोणी आपल्याला मदतीला येते का. एक मोटरसायकलवाला आला, आल्याबरोबर याने हात दाखवला, मागे बसला. बसल्यानंतर म्हटलं बरं झालं तुम्ही आले, मला खूप भीती वाटत होती, लोक म्हणतात तिथं भूतभीत आहेत, तुम्हाला काय अनुभव आहे का? समोरचं म्हटलं की मला काय अनुभव असणार आहे, मला मरून 6 महिने झाले. मागच्या मागच पडून गेला. म्हणजे मेल्यानंतर एखादा मनुष्य जर सांगायला आला तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आपल्याला जो शेवटचा दिवस गोड करायचा आहे तो जिवंतपणे करायचा. मग जिवंतपणे शेवटचा दिवस गोड कसा करायचा? महाराज म्हणतात, आता निश्चिंतेने पावलं विसावा, चिंता रहित जीवन होणं आणि त्याच्याकरता विसावा प्राप्त होणं. विसावा म्हणजे विश्रांती प्राप्त होणं. जीवाला सारखा विसावा पाहिजे, म्हणून विसाव्याकरता जीवाचा प्रयत्न सुरू आहे, पण विसावा मिळत नाही. लक्षात, दिवसभर खटपट करतो मनुष्य, संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याला वाटतं की आपल्याला आता विश्रांती प्राप्त, पण प्राप्त होत नाही. लोक घराचं नाव ठेवतात विश्रांती, पण घरामध्ये जर कटकटी असेल तर घरात सुद्धा माणसाला नाही विश्रांती. नुसतं घराचं नाव ठेवून चालणार नाही. विश्रांतीसाठी जे आहे आवश्यक ते केलं पाहिजे. मग संध्याकाळी मनुष्य झोपतो, झोपल्यानंतर तेवढ्या पुरता माणसाला विसावा आहे. बघ, झोपल्यानंतर माणसाला सुख वाटतं का दुःख वाटतं? काय वाटतं? झोपल्यावर माणसाला सुख वाटतं का दुःख वाटतं? सुख वाटतं ना, म्हणून कीर्तनात सुद्धा झोपतात बरेच. सुख वाटतं माणसाला झोपल्यानंतर. झोपेत आपल्याला सुख का वाटतं? शास्त्राने त्याची मीमांसा केली. देवाने आपल्याला झोप एवढ्या करता दिली, जणू काय देव आपल्याला सांगतोय, बाबा सुख हे तुझ्या जवळच आहे. झोपेत जर काही नसताना तुला सुख होत आहे, तो सुखा करता तू बाहेर का जातो? झोपेमध्ये काही नसतं, विषयी नाही, इंद्रिय नाही, मन सुद्धा तिथं अज्ञानात लीन झालेलं आहे. एखाद्या माणसाला तुम्ही असं सांगायचं, तुला जे खायला पाहिजे ते देतो, तुला जे पाहायला पाहिजे ते देतो, तुला जे पाहिजे ते देतो, फक्त झोपायचं नाही. किती दिवस थांबेल मनुष्य सांगावं? एखादा दिवस थांबेल, 2 दिवस थांबेल, पण 2 दिवसानंतर म्हणेल सगळं बाजूला काढा आणि मला आता झोपू द्या. आणि झोपला की मनुष्य लगेच फ्रेश होतो. 4 दिवसाचा जागलेला असू द्या, किती कटकटी असू द्या, किती भांडणं असू द्या, किती शरीराचा त्रास असू द्या, झोपलं की मनुष्य ब्रह्मरूप होतो. लक्षात, देवाजवळ जातो. उपनिषद सांगतं, तत्र माता अमाता भवती, पिता अपिता भवती, देवा अदेवाहा भवंती. पण झोपेमध्ये जो विसावा प्राप्त होतो तो तात्पुरताच विसावा आहे. परत दुसऱ्या दिवशी जागृती येते, सगळा संसार माणसाच्या मागं लागतो. जरी मनुष्य स्वर्गाला गेला तरी विसावा नाही, ब्रह्मलोकाला गेला तरी विसावा नाही. मग विसावा आहे कधी? ज्या दिवशी त्याला भगवंताचं दर्शन होईल, ज्या दिवशी तो आपल्या आत्मस्वरूपाला जाणेल, त्या दिवशी त्याला विसावा. विठ्ठल विठ्ठल कारण खरी विश्रांती म्हणजे
म्हणजे देव आहे. जसं पंढरपूरला आता वारीला आपण जातो. वारीला गेल्यानंतर आळंदीतून पालखी निघाली की पहिला विसावा थोरल्या पादुका, दुसरा विसावा दिघी, तिसरा विसावा पुढचा, चौथा विसावा पुण्यात 2 दिवस विसावा. पण लगेच पुढे दुसऱ्या दिवशी चला परत सकाळी सकाळीच. पण पंढरपूर आल्यानंतर कायमचा विसावा. तसं जीवाचा सारखी धावाधाव चाललेली, या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात, त्याला विसावा नाही. पण देवाचं दर्शन एकदा का त्याला झालं, आत्मदर्शन एकदा का त्याला झालं की त्याला विसावा आहे. म्हणून देवाचं वर्णन करताना विसावा म्हणून वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. भागल्याचा तू विसावा, 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 विसावा प्राप्त झाला का नाही, आपलं जीवन चिंतारहित झालं का नाही, कशावरून ओळखायचं. आणखीन एक लक्षण सांगितलं, खुंटलिया धावा तृष्णेच्या, आपल्या जीवनातल्या तृष्णेच्या धावा खुंटल्या. महाराजांनी शब्द वापरताना वापरलाय तृष्णा, इच्छा वापरला नाही. इच्छा वेगळी आहे, तृष्णा वेगळी. इच्छा कशाला म्हणतात? जे आपल्याला आवश्यक असतं ते पाहिजे असं वाटणं त्याला म्हणायचं इच्छा. आणि तृष्णा कशाला म्हणतात? आवश्यकता नसताना पाहिजे असं वाटणं त्याला म्हणायचं तृष्णा. इच्छा असावी पण माणसाला तृष्णा नसावी. इच्छा पूर्ण होते कधीतरी, तृष्णा कधीच पूर्ण होत नाही. उदाहरण जर सांगायचं झालं, इच्छा आणि तृष्णा. आपल्याला घर असावं वाटणं इच्छा आहे, पण किती घरं असली तरी आणखीन घरं असावीच वाटणं तृष्णा. आपल्याला कपडे असावे वाटणं इच्छा आहे, पण किती कपडे असले तरी आणखीन नवीन कपडे असावेच वाटणं ही काय आहे? तृष्णा. मी एका ठिकाणी वाचलं होतं, माणसाला जेवायला मिळत नाही म्हणून मनुष्य दुःखी नाही. फार कमी लोक असे आहेत की ज्यांना जेवायला मिळत नाही. देवाने सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. कोणी पंचपक्वान्न खात असेल, कोणी भाजी भाकरी खात असेल. जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख. कपडेच घालायला मिळत नाहीत म्हणून दुःख नाही, अमुकच ड्रेस पाहिजे, ब्रँडेड पाहिजे म्हणून काय काय लोक दुःखी आहे. म्हणून आपल्या जीवनातलं जे दुःख आहे ते आपण स्वतः तयार केलेलं आहे तृष्णेमुळं. विठ्ठल विठ्ठल. तैशी तृष्णा वाढलिया, मग मेरू हे हातालिया, तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळखो. रावणाच्या जीवनात काय कमी होतं? सगळं दुःख आलं त्याला कारण रावणाची तृष्णा. तृष्णा माणसाच्या जीवनात खूप दुःख देते आणि म्हणून ती तृष्णा आमच्या जीवनातली खुंटलिया धावा तृष्णेच्या. पण याच्या करता आम्ही अट्टहास केला, आटोकाट प्रयत्न केले. कशाचा अट्टहास केला? त्याचं उत्तर तिसरे चरणात. कवतुक वाटे राहिले आवे जाचे, कवतुक वाटे राहिले
कशाचा अट्टहास केला? अट्टहास करण्याची गरज काय? तर त्याचं उत्तर महाराज सांगतात, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्याचा आम्ही अट्टहास केला. देवाचं नामस्मरण केलं. देवाचं नामस्मरण करण्याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केले. देवाचे गुणचिंतन करण्याकरता आटोकाट प्रयत्न केले. कोणी असं म्हणेल देवाचं नामस्मरण करण्याकरता अट्टहास करायची गरज, तो देवाचं नामस्मरण करण्याकरता अट्टहास करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. मला हा प्रश्न पडतो, देवाचं नामस्मरण सोपं आहे का अवघड? मी तुम्हाला विचारतो पुढे बसलेल्यांना, देवाचं नामस्मरण सोपं आहे का अवघड आहे? तुमचं काय उत्तर आहे? हा, सोपं आहे. तुमचं काय माता भगिनी? सोपं आहे. जे नामस्मरण सोपं आहे त्यांना मी प्रश्न विचारतो, तुम्ही किती तास करता दिवस? आपण नामस्मरण सोपं आहे का म्हणतो? नामसंकीर्तन साधन पाठ करून ठेवलं. पण सोपं आहे अशी जशी प्रमाण आहेत तशी अवघडची प्रमाण मी तुम्हाला सांगतो. ऐका, ज्ञानेश्वरी. जयाचे वाचे पुढे भोजे, ना मनाचं तसे माझे, जन्म सहस्री ओळखीजे एक वेळ यावया. एकदा देवाचं नाव येण्याकरता 1000 जन्माची पुण्य आहे बाई. अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी. जन्म जन्मांतरीचे असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवागरी येईल श्रीरामाचे. म्हणून नामस्मरण घ्यायला जरी सोपं असलं तरी नामस्मरण यायला अवघड. बहुता सुकृताची जोडी म्हणून करण्याकरता अट्टहास केला. आमच्या जीवनात प्रतिबंध आले. अनेक दुःखाचे प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनात आले. एकाच वर्षात घरातली 5 माणसं गेली. दुष्काळ पडला, प्रतिबंध येतात आणि माणसाचं नामस्मरण बंद पडून जातं. मनुष्य परमार्थापासून दूर जातो. एखादी वाईट घटना घडली, लोक म्हणतात काय देवाने आमचं चांगलं केलं. काही माळा काढून टाकतात, नामस्मरण सोडून देतात, पूजा सोडून देतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मात्र अट्टहासपूर्वक देवाचं नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि आम्हाला आता कौतुक वाटायला. कौतुक वाटे झाली या वेचाचे. माणसाने मागे वळून बघितलं पाहिजे. 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, जरा मागे वळून बघायचं आपलं जीवन कसं गेलंय आणि आपलं आपल्यालाच कौतुक वाटलं पाहिजे. आपण वारी केली, आपण नामस्मरण केलं, आपण आईवडिलांची सेवा केली,
आपण देवाचं नामस्मरण केलं, आपण सत्कर्म केलंय, आपल्याला आता काही भीती नाही. असं कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुकाराम महाराज म्हणतात, आमचं आम्हाला कौतुक वाटतंय. धन्य मनवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. आणि हे सगळं करत करत 8 तास केला म्हणून आमचा शेवट गोड झाला. शेवट गोड झाला म्हणजे काय झालं, त्याचा आणखीन एक उत्तर शेवटच्या चरणात. तुका म्हणे मुक्ती परनिले नोबारी, 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 तुका म्हणे मुक्ती परनिले नोबारी. आता दिवस चारी गेली वेळ, आता दिवस चारी गेली वेळ, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता दिवस चारी गेली वेळ, आता दिवस चारी गेली वेळ, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कृष्णाचिया कृष्णलिया धावा, कृष्णाचिया कृष्णलिया धावा, कृष्णचिया कृष्णलिया धावा, कृष्णचिया कृष्णलिया धावा, कृष्णचिया कृष्णचिया कृष्णचिया. कृष्णलिया धावा, कृष्णचिया कृष्णचिया कृष्णलिया धावा, कृष्णचिया. कृष्णलिया धावा, कृष्णचिया कृष्णचिया. कृष्णलिया आता
दिवस चारी खेळी मेळी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मुक्ती बरोबर लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी. मुक्ती शब्दाचा अर्थ मुक्ती नावाची कोणी बाई नाही बरं. मुक्ती नावाची अवस्था आहे आणि ही अवस्था आम्ही जिवंतपणेच प्राप्त करून घेऊ. जिवंत असतानाच आम्ही मुक्ती बरोबर लग्न लावलो, मुक्त झालो. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी. आता दिवस चारी खेळीमेळी. आता आम्ही मुक्त झालो आणि आता हे उरलेलंच आयुष्य आहे ते खेळीमेळीचं आयुष्य आहे. म्हणजे आता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता आम्हाला कोणतं बंधन नाही, आम्हाला आता कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. फक्त आमचं शरीर जे आहे आता उपकारा करत आहे. कारण जे करायचं ते आम्ही केलं, मिळवायचं ते आम्ही मिळवलं. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत: सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. सगळ्या मुक्ती तुकाराम महाराजांना प्राप्त झाल्या. याच्याकरता काय केलं? या जसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अट्टहासपूर्वक भगवंताचं नामस्मरण केलं. आपणही भगवंताचं नामस्मरण करू. करत असताना पुरुष मंडळी माझ्याबरोबर म्हणतील सगळी आणि माता भगिनींनी मागे म्हणायचंय, टाळी वाजून म्हणायचं. आपल्याला सगळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. पुरुष मंडळी, नंतर माता भगिनी. विठोबा केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे ते नेगुणे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकाराम महाराजांनी जसा अट्टहास केला तसा आपल्या जीवनामध्ये आपण थोडासा अट्टहास करून भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं. निश्चितच भगवान परमात्म्याच्या कृपेने आपलाही शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला हा जो शेवटचा दिवस गोड करायचा आहे तो मेल्यावर करायचा नाही. जिवंत असतानाच चिंतारहित अशी अवस्था प्राप्त करून घेणं, जिवंत असतानाच सगळ्या तृष्णा संपणं, याला शेवटचा दिवस गोड झाला असं म्हणतात. आणि शेवटी तुकाराम महाराज मुक्तीचं सांगतात. आपली वेळ आता संपलेली. तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक असे प्रसंग आहेत की तुकाराम महाराजांना मुक्ती प्राप्त झालेली. सलोकता मुक्ती तुकाराम महाराजांना नेण्याकरता साक्षात परमात्मा येतात. प्रयाण काळी देवे विमान. समीपता मुक्ती जेव्हा हाक मारली तेव्हा सगळे देव उपस्थित राहायचे. गणपती बाप्पाच्या बाबतीत सुद्धा सांगतात, एकदा चिंतामणी देवाने तुकाराम महाराजांना बोलून घेतलं. चिंतामणी देव जे आहेत तुकाराम महाराज येणार आहेत म्हणून तयारीत होते. देवाची पूजा वगैरे केली, ध्यान सुरू होतं. तुकाराम महाराज येऊन बाहेरच्या अंगणामध्ये बसले, वरांड्यात बसले. आल्यानंतर त्यांची पूजा संपल्यानंतर सेवकांनी सांगितलं पूजा चालली महाराजांची, थोडंसं बाहेर बसा. आल्यानंतर तुकाराम महाराजांची भेट घेतली. चिंतामणी देवाने विचारलं, तुम्ही कधी आले हो तुकाराम महाराज?
तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी चिंतामणी देवाला सांगितलं, तुम्ही पूजा करता करता जेव्हा बागेत गेले होते तेव्हा मी आलो. म्हणजे चिंतामणी देव पूजा करता करता देवाचा हार थोडासा सुकलेला होता. जे अर्थी हार सुकलाय ते अर्थी फुलं सुकलेत, आणि फुलं सुकलेत ते अर्थी माळेने नीट पाणी घातलेलं. पूजा करता करताच कधी कधी आपल्या मनात असे विचार येतात. तसं चिंतामणी देवाच्या मनात विचार आला होता की ज्या अर्थी माळी पाणी घालत नाही, आपण आता फुलं बघायला गेलं पाहिजे. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज आले. म्हणजे चिंतामणी देवाच्या ध्यानातलं मनातलं तुकाराम महाराजांना कळलं. बरं झालं तुकाराम महाराज आलेला आहात, आमच्याकडे फार मोठा उत्सव आहे. चिंतामणी देवाने सांगितलं, बघा किती लोक जमलेले आहेत आणि सगळ्या लोकांना आता काय आहे, अन्नदान. देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि आपल्याला सुद्धा आता भोजनाला बसायचं आहे. माझ्याबरोबर तुम्ही आज भोजन करावं अशी माझी इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणले काही हरकत नाही, देवाचा प्रसाद, गणपती बाप्पाचा प्रसाद घ्यायचा आहे आपल्याला. आणि म्हणून 2 पात्र चिंतामणी देवाने टाकली, एक आपल्याला आणि एक तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज म्हणले अजून 2 पात्र टाका. 2 पात्र कोणाला? तुमच्यावर कोण 2 माणसं आलेली आहेत? म्हणजे नाही नाही, माझ्यावर 2 माणसं नाही आली, एक पांडुरंगा करता आणि एक गणपती करता. म्हटली पांडुरंगा करता आणि गणपती करता? पांडुरंग आणि गणपती काय जेवायला येणार आहे का? आम्ही नैवेद्य तर दाखवलेला आहे. तुकाराम महाराज म्हणले नैवेद्य आपण दाखवतो, पण आज खाऊ घालायचे. मी पांडुरंगाला आणतो, तुम्ही गणपतीला आणायचं. आणि मग पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंग परमात्मा आले आणि चिंतामणी देवाला सांगितलं, तुम्ही चिंतामणी देवा गणपतीशी आणा, तुम्ही गणपतीला आणा, करावे भोजना, लवकर लवकर आणा, उशीर झालेला आहे, सगळी पंगत थांबलेली आहे. असं म्हटल्यानंतर चिंतामणी देव म्हणायला लागले, तुकाराम महाराज आमच्याकडे एवढी तुमच्यासारखी योग्यता नाही. तुम्ही गणपतीला देवाला आणलं, आम्ही त्या ठिकाणी आमचा मोठेपणा जरी खूप असला, आमच्याकडे रिद्धी आहेत, सिद्धी आहेत, सर्व आहे, पण अजून देवाला आणण्याची ताकद नाही. मग भगवान तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे, तुमच्याच कृपेने मी गणपतीला सुद्धा आणतो. आणि हाक मारली गणपती बाप्पाला, देवा लवकर या जेवायला. असं म्हटल्यानंतर नाचत नाचत काय नाचत माझा गणपती आला. गणपती बाप्पा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि मग गणपती बाप्पा बरोबर पंगत झाली. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवारी, आता दिवसचारी खेळी वेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या, विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कार्यक्रमाच्या